हरि ओम. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचं विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या अमृत सागरामध्ये अमृतरस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 16, 17, 18. श्लोक. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस् त्वनयोस्तवदर्शिभिः. पुन्हा एकदा. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. सत व असत यांचे लक्षण या महत्वाच्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. खरं काय आणि खोटं काय या संदर्भामधलं आपण विवेचन बघणार आहोत. अर्थात जे असत आहे म्हणजे खोटे आहे, मिथ्या आहे, ते नाशवंत आहे, नष्ट होणार आहे, ते कधीही खरेपणाला उतरत नाही, ते अनित्यच असतं. आणि जे सत आहे म्हणजे खरे आहे, नाश न पावणारे आहे, ते कधीही खोटे ठरत नाही, ते नित्यच असते, अमर असते. आणि ह्या खऱ्या खोट्याचा भेद निर्णय फक्त तत्ववेत्तेच माणसं करू शकतात. तत्ववेत्ते या शब्दाचा अर्थ
या निसर्गाचा, ब्रह्मांडाच्या, जीवनाच्या मागे कोणते तत्व काम करतात याचा ज्यांचा पूर्ण अभ्यास असतो त्यांना आपण तत्ववेत्ते असं म्हणतो. मागील आठवड्यामध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेचे मुख्य तत्वज्ञान हे मुख्यतः 4 योगाच्या मार्गाने अभ्यासता येते हे पाहिलं. सांख्य मार्ग, कोणी त्याला सांख्य योगही म्हणतं, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. यातील प्रमुख गाभा असा आहे की मी कोण आहे आणि माझी क्षमता काय आहे. हा सगळा स्वचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बरोबर, मी कशा प्रकारे हे तत्वज्ञान आत्मसात करू शकतो याचा प्रत्येकाने वैयक्तिकपणे सुरुवातीलाच स्वतःचा अभ्यास करणं, विचार करणं, कल्पना करणं अत्यंत महत्वाचं आहे. एकदा का आपण आपला अभ्यास केला की आपल्याला आपली क्षमता लक्षात येते, उपलब्धता, गुण, दोष लक्षात येतात. मगच वरील 4 मार्गाचा उपयोग किंवा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करणं थोडं सोपं होतं. अर्थात मला काय केल्यानंतर आनंद प्राप्त होतो, समाधान लाभते, शांती लाभते याचा अभ्यास आपणच आपला करणं महत्वाचं आहे. याला स्वयं अध्ययन असंही म्हटलं जातं. आणि एकदा काही सवय लागली की प्रत्येक कृतीमध्ये गीता आपल्याला येते आपल्या जीवनामध्ये. ती कशी आपण बघूया. ज्याप्रमाणे संपूर्ण जगातील व्यक्ती ह्या एकाच तत्वाने कार्यरत असतात, पण त्यांचे स्वभाव, मन, आवड, निवड, सवयी मात्र भिन्न भिन्न असतात. तसेच प्रत्येक व्यक्ती काही कारणाने आजारी पडली तर त्याच्या प्रकृतीमानानुसार निरनिराळे डॉक्टर, वैद्य हे निरनिराळे औषध निरनिराळ्या प्रमाणात आणि निरनिराळ्या वेळामध्ये देतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते, तिचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून अध्यात्मात आपणास पुन्हा एकदा सांख्य, ज्ञान, कर्म किंवा भक्ती मार्ग आवडतो, रुचतो हे ज्याचे त्यानेच ठरवणे अत्यंत आवश्यक असते. याचा अर्थ असा की कोणाला सांख्य योग आवडेल, कोणाला ज्ञान योग आवडेल, कोणाला कर्मयोग आवडेल, कोणाला भक्ती योग आवडेल. आणि गीतेमध्ये ह्या सर्व मार्गाचं एकच अंतिम उद्दिष्ट आहे, ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान, थोडक्यात मोक्ष. यासाठी आपण अनेक व्यक्तिमत्वाचा अत्यल्प परिचय करून घेतला मागच्या वेळेस. त्यात ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, सिकंदर, चाणक्य इत्यादी महानुभावांची माहिती बघितली. सनातन धर्माची विपुल ग्रंथ संपदा, त्यांची नावे बघितली. त्यानंतर धैर्य आणि मोह या 2 शब्दाचाही अर्थ आपण थोडक्यात बघितला. तसेच सुख दुःख यांची मानसिक स्थिती, त्यांची क्षणभंगुरता ही बघितली. निसर्गाच्या ऋतुमानाप्रमाणे हिवाळा व उन्हाळ्याप्रमाणे हे सतत बदलत असते हेही आपण पाहिलं. आपण करते नसतोच मुळी, करता करविता परमेश्वर आहे. कर्म पूर्ण होण्यास तेही आपण बघितलं की अधिष्ठान, करण, कर्ता, क्रिया व दैव ह्या गोष्टी समसम प्रमाणामध्ये कारणीभूत असतात. माणसाचा पुनर्जन्म हा वासनेपोटी होतो. सुखदुःखाच्या पलीकडे स्थितप्रज्ञतेने जसे जगावे हेही आपण, कसे जगावे हेही आपण पाहिले. इंद्रिय विषयापासून च्या उपभोगामुळे आपल्याला जग हे खरे आणि आनंददायी वाटू लागते. त्याचं कारण आपले इंद्रिय, कारण इंद्रियांना सुख उपभोगण्याची सवय आहे. सुख मर्यादित उपभोगावे, दुःख सहन करावं. तितिक्षा म्हणजे सहन करणे हे आपल्याला जीवनामध्ये जमलंच पाहिजे आणि प्रयत्नाने हे सहज साध्य होतं. दररोज थोड्या थोड्या प्रयत्नाने आपण आपली सहनशीलता वाढवलीच पाहिजे. त्यासाठी आपण आद्य श्री शंकराचार्य,
श्री शारदा देवी माता यांचे अत्यल्प उपदेश पण बघितले. सावधान, आता अत्यंत महत्वाचे व सर्वांनाच सर्व काळी उपयोगी पडेल असे सत आणि असत, खरे व खोटे, वेगळ्या भाषेत असली व नकली, या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ आपण बघणार आहोत. आद्य शंकराचार्यांनी स्पष्टतेने सांगितले की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, स्वतः प्रत्यक्ष भगवंताने सर्वोच्च परमात्म्याने हे अनेक वेळा आपणास समजवण्याचा गीतेमध्ये प्रयत्न केलेला आहे. सतला अनेक नावे आहेत. 13व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 1 व 2 मध्ये सतला क्षेत्रज्ञ म्हटलंय. 15व्या अध्यायामध्ये सतला अक्षर म्हटलेलं आहे. 16व्या श्लोकामध्ये सतला अक्षर म्हणून संबोधन करून यास परा प्रकृती असेही म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे असतला, आता हे झालं सतला, आता असतला काय म्हटलंय? अपरा प्रवृत्ती, क्षेत्र, क्षर असे म्हटलंय. थोडक्यात या सत आणि असत या शब्दाचा अर्थ आपण काही उदाहरणावरून समजून घेण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. सतचे काही गुणधर्म आहेत, तसे असतचे पण काही गुणधर्म आहेतच. आता त्याच्यासाठी सोपं उदाहरण कोणतं आहे? तर 14 कॅरेट सोनं हे शुद्ध सोनं आहे, पण त्याच्याबरोबर काही त्याचे दोष पण आहेत. ते काय दोष आहे? तर 14 कॅरेटच्या सोन्याने कोणत्याही सोन्याचा दागिना पूर्णपणे सुंदर, मजबूत, टिकाऊ होत नाही. ब्रह्म आणि माया दोघेही लागतात. दागिना घडवण्यासाठी अत्यल्प प्रमाणात का होईना, पण त्यात तांब, पितळ, कथील, लाख ही मिसळावीच लागते. तरच कायमस्वरूपी टिकाऊ दागिना तयार करता येतो, अन्यथा नाही. म्हणून 22 कॅरेट सोनं, 23 कॅरेट सोनं, 24 कॅरेट सोनं असे आपल्याला उपप्रकार असे प्रकार त्यात बघता येतात. मग आता जे 24 कॅरेट आहे ते शुद्ध सोनं, हेच सत, आणि 22-23 कॅरेट हे अशुद्ध सोनं. बरं, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समजते का? आपल्याकडे एक दागिना दिला तर आपल्याला सांगता येईल का याच्यामध्ये तांब्याचा भाग किती आहे, पितळेचा भाग किती आहे? नाही सांगता येणार. तर नाही, त्याची जाण फक्त जाणकाराला म्हणजे सोनाराला असते. आजकाल सगळ्या काही यंत्रांमध्ये मात्र आपल्याला समजतं की याच्यामध्ये किती धातू कशा प्रकारे किती प्रमाणामध्ये मिक्स केलेले आहेत, भेसळ आहेत. तसेच सत असत आपणाला लगेच समजणार नाही. मग ती समजण्याची दृष्टी येण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे, आपलं मन स्थिर पाहिजे, आपला श्वासोश्वास सम पाहिजे. त्यासाठी काय करणं पाहिजे? त्यासाठी काय केलं पाहिजे? उपासना, गुरुकृपा व परमेश्वराचा पूर्ण आशीर्वाद, ह्या 3 गोष्टी आपल्याला आवश्यक वाटतात. निरंतर अभ्यासाने आपणासारख्या सुज्ञ लोकांना सत असत समजेल असं मला वाटतं. आता आपण दुसरे उदाहरण बघू. आपल्या सनातन धर्मामध्ये आपली दृष्टी राजहंसासारखी प्रयत्नपूर्वक करावी. काही गोष्टी उदाहरणाच्या साहाय्याने पटकन लक्षात येतात, आणि असं म्हटलं जातं की राजहंसापुढे दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर त्यामध्ये अशी एक अद्भुत शक्ती आहे की तो त्यातलं फक्त दूधच घेतो आणि पाणी तसंच भांड्यामध्ये सोडून देतो. तसंच आपल्याला सुद्धा कुठल्याही प्रसंगामध्ये मला काय घ्यायचं आहे, माझी प्रगती सर्वांगीण कशी करायची, त्याच गोष्टीकडे लक्ष देणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. दोरी, साप, पाण्याच्या वाफा, खऱ्या वाफा, मृगजळ, तसेच राजहंस दूध पाणी एकत्र करून आपण ते पाहिलं की तो दूधच पितो, पाणी भांड्यात सोडतो. म्हणजे या ठिकाणी सत म्हणजे दूध, असत म्हणजे पाणी. पण त्यासाठी राजहंस पक्षी असावा असे जसे अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे आपण सर्व साधकांनी सत असत
म्हणजे नेमके काय हे समजण्यासाठी स्वतःच अधिकारी पुरुष होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सारासार विचार करण्याची क्षमता जाणीवपूर्वक वाढवली पाहिजे. हे अवघड निश्चित नाही, प्रयत्नपूर्वक हे आपणाला निश्चित जमणार. सत असतचं अजून तिसरं उदाहरण माऊली आपण जे बघतोय ते अक्रोड उदाहरण म्हणून. अक्रोड ह्या फळाचं उदाहरण आपण घेऊया. बाहेरून पाहिलं असता अक्रोड हे फळ ओबडधोबड व कठीण असते, पण ज्ञानी मनुष्याला माहिती असतं की ते ओबडधोबड फळ आणि कठीण कवच काढलं की आतला गाभा गर हा अनेक चांगल्या गुणधर्माने युक्त आहे. जाणकार माणसाला माहित असतं की अक्रोडमध्ये प्रोटीन, आता काय काय आहे त्याच्यामध्ये ते आपण थोडंसं बघूया. अक्रोडमध्ये प्रोटीन आहे, ओमेगा 3 आहे, फॅटी ऍसिड आहे, फायबर आहे, खनिज आहे, व्हिटॅमिन ई आहे, व्हिटॅमिन B6, B6, व्हिटॅमिन सी, फोलिक ऍसिड, नियासिन, सेलेनियम, कॉपर, मॅंगनीज, आयर्न, झिंक इत्यादी अनेक पोषक तत्व असतात. म्हणून जाणकार माणसं दररोज कमीत कमी 4-5 अक्रोड व 4-5 बदाम नित्य नियमाने सेवन करतात, खातात. माझी आपण सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपणही घरातील सर्वांनी वयोमानानुसार 4-5 अक्रोड बीज व 4-5 भिजवलेले बदाम नियमितपणे जेवणाच्या अगोदर सेवन करावे, की जेणेकरून आपली बुद्धी, आपला मेंदू तल्लख निश्चित होतो. म्हणजेच वरील कवच हे काही प्रमाणात असत, पण बीज खरे सत. अर्थात यासाठी अक्रोड फळाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. असाच अभ्यास जग हे मिथ्या आहे व ब्रह्म हे सत्य आहे यासाठी आपण सर्वजण करूया. म्हणजे ज्ञानाच्या या महासागराचा आनंद आपल्याला घेता येईल. तसेच प्रेयस हे असत आणि श्रेयस हे सत. अजून एक मुद्दा आपण सगळेजण लक्षात ठेवूया की या कलियुगामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा, की या कलियुगामध्ये सुरुवातीला जे सुखकारक वाटते ते अंतिमतः दुःखदायक असते बरं, आणि जे सुरुवातीला दुःखदायक असते ते अंतिमतः सुखकारक असते. रामाचं उदाहरण आहे. संपूर्ण जीवनामध्ये लौकिक दृष्ट्या पाहिलं तर दुःख दुःख दुःख, परंतु ते अजरामर झाले. आपण दशरथाचं नाव कमी घेतो, रामाचं नाव जास्त घेतो. त्यामुळे अगोदर दुःख आणि नंतर सुख हे आपल्याला विसरता कामा नये. सुरुवातीला कुठलाही अभ्यास करताना कठीण, कंटाळवाणा, नकोसा वाटतो, पण काही कठीणातील कठीण परीक्षा दिल्यावर आपण जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस महानिरीक्षक इत्यादी मोठ्या पदावर अत्यंत कमी वयात पोहोचू शकतो. याला कारण अभ्यास. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अभ्यास जाणीवपूर्वक करावा, आपलं वय किती का असेना. तसेच सुरुवातीला कोणतेही व्यसन आनंददायी वाटते, त्यात मजा येते. समविचारी व्यसनी मित्रांबरोबर राहण्यास, वेळ घालवण्यास खूप आवडतं आपल्याला. पण शेवटी काय होतं त्याची परिणिती, तर मनुष्याची मानसिक, शारीरिक, बौद्धिक, प्रापंचिक, आर्थिक, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक प्रगती निश्चितपणे खुंटते, कमी होते. नवे तर त्याच्या प्रपंचाचा, समाजाचा, पर्यायाने जगाचा नाश निश्चित होतो. हे असत आहे. म्हणून अभ्यास सत, व्यसने, बेशिस्तपणा, मनासारखे कसेही वागणे, विधिनिषेध न पाळणे, धर्माप्रमाणे न वागणे, वाईट संगतीत राहणे, जीवनमूल्य न समजणे, हे सर्व असत आहे. थोडक्यात मनुष्यानं नेहमी अभ्यास आणि विचार करावा, धर्मग्रंथ वाचावे, सज्जनांचे संगतीत राहावे व शुद्ध सात्विक आहाराने आपले जीवन सार्थकी लावावे. यासाठीच भगवंत अर्जुनाला म्हणतात
की तू देह ज्ञान करून घेच, पण त्याही पेक्षा आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घे. कारण आत्मस्वरूप जाणल्याने माणूस या संसाराच्या कचाट्यातून निश्चित मुक्त होतो. तर ती शोकमात्मवित, अर्थात जो आत्मस्वरूप जाणतो तोच या संसाराच्या शोकातून मुक्त होतो. अर्जुनाचे वैऱ्यांना मारणारे हे मिथ्या आहे, कारण भगवंतांनी सांगितलंय की आत्मा हा अमर आहे, तो मरत नाही. आता भगवंत सत्य काय आहे, शाश्वत काय आहे, निर्लेप काय आहे, आदि अनादि काय आहे, अमर काय आहे, हे पुढील श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. पुन्हा एकदा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हसि. भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय की आत्मा हा सर्व शरीराला व्यापून तो कधीही नष्ट पावत नाही. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. आता आपण आत्मा या महत्वाच्या विषयावर थोडासा अभ्यास करणार आहोत. सनातन धर्मामध्ये विवेचन करताना एखादा विषय, वस्तू काय नाही हे सुरुवातीला सांगितलं जातं आणि त्यानंतर तो विषय, वस्तू काय आहे हे सांगितली जाते. हे नाही, हे नाही, हे नाही, मग हे आहे, हे आहे, अशा पद्धतीने एक सांगण्याची पद्धत आहे. सुरुवातीला आत्मा काय नाही हे आपण बघणार आहोत. हा जो आत्मा आहे याचा नाश होत नाही, त्याला इतर कोणीही नष्ट करू शकत नाही. तो कोणाच्याही आश्रयाने राहत नाही. म्हणजे हा असला तरच हा असतो असं नाही. त्यानंतर तो आत्मा ज्याच्या समवेत राहतो त्या समवेत असणाऱ्या गोष्टीमुळे तो प्रभावित होत नाही. आत्मा प्रभावित होत नाही इतर कोणत्याही गोष्टींमुळे. समवेत असलेली गोष्ट जरी नष्ट झाली तरी तो आत्मा मात्र स्थिर राहतो, त्याच ठिकाणी स्थिर असतो. कोणत्याही कारणामुळे त्याचा नाश होत नाही. कार्याचा नाश झाला असतानाही तो आत्मा नाश पावत नाही. ही झाली पूर्वमीमांसा. आता आपण आत्मा कसा आहे याची उत्तर मीमांसाच्या दृष्टिकोनातून आपण बघणार आहोत. ही सृष्टी क्षणाक्षणाला बदलत असते, आपलं लक्ष पाहिजे मात्र. पण आत्मा बदलत नाही, एनर्जी बदलत नाही. माणसाच्या शरीराचा नाश होतो पण आत्मा नाश पावत नाही. शरीराच्या निर्मितीला माया कारणीभूत आहे, पण आत्मा हे मूलतत्व असल्यामुळे त्याच्या निर्मितीचा प्रश्नच येत नाही. ते मूलतः आहे. ज्ञान आणि विद्येने ज्ञानी मनुष्याला आत्म्याची ओळख होते, त्याला जाणता येतं, त्याची जाणीव होते. भौतिक गोष्टी म्हणजे ज्याचे निर्माण होते ते नष्ट पावणार हे निश्चित आहे. जन्म झाला, मृत्यू निश्चित. आता यासाठी आपण एक छोटंसं चारचाकीचं उदाहरण बघणार आहोत. चारचाकी कारखान्यात तयार झाली, 10-15 वर्ष वापरली, नंतर गंजून खराब झाली, निकामी झाली, नष्ट झाली. ती चारचाकी कदाचित भीषण अपघातामध्ये आगीच्या भक्षस्थानी पडली, निकामी झाली, तिचा नाश झाला. पुरात वाहून गेली, नष्ट झाली. मालक चालक यांच्याशी संबंध तुटला, ती जागेवरच बसली, नष्ट झाली. तिचं इंजिन खराब झालं, ती संपली. पेट्रोल अभावी तिचे चलनवलन थांबले, ती चालावयास अयोग्य झाली. आत्म्याचं तसं नाही. अशा अनेक कारणांमुळे निर्माण केलेली चारचाकी नष्ट झाली. हेच उदाहरण भौतिक जगात निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तूचं व शरीराचं आहे. पृथ्वीचंही आहे, सृष्टीचंही आहे, ब्रह्मांडाचंही आहे.
आणि म्हणून जग हे मिथ्या म्हटलंय, ब्रह्म मात्र सत्य आहे. आत्म्याला अवयव नाही म्हणून तो नाश पावत नाही. सर्वत्र सदाकाल त्याचीच सत्ता आहे. त्यामुळं इतर दुसऱ्या कोणाकडून त्याचा नाश होण्याचा प्रश्नच नाही. तो परमेश्वर एकमेव द्वितीय आहे. त्याला अनेक नावं आहेत. परमात्मा आहे, अदृश्य शक्ती आहे, जो तो आपापल्या बुद्धीनुसार कुवतीनुसार त्याला नावं ठेवतो. आश्रयदाता असल्याने तो कोणाचाही आश्रयाला नसतो. तो निर्विकार आहे. त्याचा इतर कोणाशीही त्याचा संबंध नाही. तो अनादी आहे. त्याला कारण नाही आणि कारण नसल्याने त्याला कार्यही नाही. तो काही करत नाही, पण तो असतो. त्याच्याशिवाय कार्य करता येत नाही. आता आपण ब्रह्माचे सोपे उदाहरण बघू, ते म्हणजे खम ब्रह्म. ब्रह्माचे 14 प्रकार आहेत, ते आपण यथावकाश बघणार आहोत. पण खम ब्रह्म की जे अमर आहे, अगदी आत्म्यासारखे. खम म्हणजे आकाश. आत्मा ही शक्ती आहे. आकाशाला विशिष्ट आकार आहे का? नाही. आकाशाला विशिष्ट आकार नाही. ते मर्यादित आहेत का? नाही. ते अमर्याद आहे. ते काहीही करत नाही. माझं याचं उदाहरण काय आहे, तर आपण थोडासा विचार करू की आकाशामध्ये ढग निर्माण झाले. कसे झाले आपल्याला माहिती आहे. पाऊस पडतो, इंद्रधनुष्य दिसते, कधी कधी काळे कुट्ट ढग आकाशामध्ये दिसतात आपल्याला. प्रचंड पाऊस पडतो, विजा कडकडतात, पण आकाश मात्र स्थिर असते, निश्चल असते. अशा आकाश स्थिर असल्याचंच जे ब्रह्म आहे ते ह्याच प्रमाणे स्थिर आहे. आणि म्हणून ब्रह्म हे सत्य आहे. ते बदलतही नाही आणि नष्टही होत नाही. आता हा आत्मा आपल्या शरीरामध्ये जीवात्मा म्हणून येतो. आणि तो काय करतो, तर आत्मा हा सर्व शरीरात व्यापून राहतो. तो चैतन्य स्वरूप आहे. याला शस्त्राने कोणी, आता पुढे पण येणार आहे त्याचं तशीच माहिती, शस्त्राने कोणीही नष्ट करू शकत नाही. याला पाणी ओले करू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. पण तो आत्मा या नश्वर देहातून निघून गेला की सर्व शरीर निष्प्राण पडतो. शरीरातील सर्व यंत्रणा एका क्षणामध्ये बंद पडतात, हालचाल बंद होते. यालाच आपण प्राण गेला असं म्हणतो, मृत्यू आला असं मानतो. आत्मा जीर्ण शरीरातून निघून जातो व मग पुढच्या योनीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे मागील जन्मातील कर्मानुसार ऊर्ध्वगतीला, चांगले कर्म केले असेल तर ऊर्ध्वगतीला जातो, वरच्या कुलामध्ये जन्म घेतो. किंवा कुकर्म केलेले असतील, पाप केलेलं असेल तर तो पतन म्हणजे खालच्या गतीला प्राप्त होतो. यासच सनातन धर्मामध्ये स्वर्ग आणि पाताळ किंवा मृत्यूलोक, मृत्यूलोक हा मध्ये असतो, स्वर्ग वरती, मृत्यूलोक मध्ये आणि खाली पाताळ, या लोकांमध्ये आत्मा गेला अशीच सर्व मान्यता आहे. सावधान. आता आपण अलिप्तता ह्या विषयावर थोडासा अभ्यास करणार आहोत. अलिप्तता नेमकी समजून घ्यायची असेल तर आपण एक उदाहरण घेऊया. पूर्वीच्या काळी, आता बरीच बंदी आहे त्याला, पण माकडं पकडण्यासाठी लोक जात असत त्या पूर्वीच्या काळी. व त्यांची पद्धत अशी होती की ते एका छोटं झाकण असलेलं किंवा ज्याला आपण छोटं तोंड असलेल्या माठामध्ये खमंग फुटाणे टाकायचे आणि ते जंगलामध्ये ठेवून द्यायचे आणि त्याच्या खाली फास लावून ठेवायचे. व्हायचं काय की माकड त्या वासाने यायचं आणि ते माकड आपली मूठ जी आहे ती त्या माठामध्ये टाकायचं. आता मूठ ज्यावेळेस माठामध्ये टाकल्यामुळे त्या मुठेचा आकार मोठा व्हायचा, असा आकार छोटा, असा आकार मोठा, आणि त्यामुळे त्याचं हात जो काही त्याच्यातून निघायचा नाही आणि तो काढण्याचा प्रयत्न करायचा आणि जसजसा तो ओढेल तसतसा तो त्या फासामध्ये बरोबर अडकायचा. तुमचं आमचं सुद्धा आयुष्यामध्ये असंच होतं. आपणच आपल्या गोष्टीला जबाबदार आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याला फुटाणे पाहिजे आहेत हे खरं आहे, पण आपण 2च फुटाणे काढले आणि हातच सरळ ठेवला तर मग आपण अडकणार नाही.
तसं संसारामध्ये आपण आपलं कर्तव्य करायचं, परंतु मर्यादित, चाणाक्षपणे, सारासार विचार करून आणि विवेकपूर्ण केलं की आपण ह्या संसारामध्ये अडकत नाही आणि त्यालाच अलिप्तता असं म्हणायला अजिबात हरकत नाही. अलिप्तता म्हणजे लिप्त नसलेलं, लेपविरहित, निर्लिप्त, कोणत्याही गोष्टीने बाधित न होणे, याला काय म्हणतो आपण? अलिप्तता म्हणतो. जीवनामध्ये आनंद असो की दुःख असो, तो माणूस, ती व्यक्ती नेहमी समत्व भावाने राहते. तो म्हणतो ठीक आहे, आपण मागे बघितलं, ये भी दिन चले जाएंगे. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात अलिप्तता या शब्दाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. आचार्य विनोबा भावे यांनी गीतेचे मराठी भाषांतर गीता या पुस्तकात करताना 1-2 श्लोक आपण बघूया. अर्जुन म्हणतो, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हाच प्रश्न पडतो की राहावं कसं, वागावं कसं. याला भगवंताने अचूक उत्तर दिलेले आहे. भगवंत म्हणतात, कामनांतरातील सर्व सोडून जो सवे, आत्म्यातची असे तुष्ट, स्तो स्थित प्रज्ञ संयमी. पुढे म्हटलंय, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. हे जीवनाचं वर्म आहे, त्यामुळे हे वारंवार आपण म्हटलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, आठवलं पाहिजे. मग यासाठी काय करायचं? तर यासाठी मनुष्याने ज्ञान मिळवण्याचा सारखा प्रयत्न करायचा, आटोकाट प्रयत्न करावा. आणि ज्ञान हे कुठपर्यंत मिळवावं? शेवटच्या श्वासापर्यंत मिळवावं. सत्संग करणे, कर्म, कर्तव्य, वैराग्य, आता हे अध्यात्मातले शब्द आपण कानावर ऐकून ठेवा. वैराग्य, फळाची आशा सोडणे, सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवणे, जीवन म्हणजे नेमके काय, मनुष्य प्राण्यांचे आयुष्य, त्याचा शेवट, पाप पुण्य म्हणजे काय, चांगल्या कर्माची फळे चांगली, वाईट कर्माची फळे वाईट, याचा सतत अभ्यास, मनन, चिंतन जगामध्ये थोडेसे डोळे उघडे ठेवून केलं की मग बघता येतं. हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन आलो, महिन्यातून एकदा, की मग लक्षात येतं. कुठल्या कोणाच्या अंत्यविधीला जाऊन आलं की लक्षात येतं की जीवन हे क्षणभंगूर आहे. मग वैराग्य येतं आपल्याला. आपण हे बघितलंय. आणि प्रत्येकाची थोडी थोडी माहिती घ्यावी आणि आपले कर्म मात्र कोणत्याही फळाची आशा न ठेवता वैराग्य भावनेने करावी. त्यामुळे फळ काहीही मिळाले तरी त्याची चिंता, काळजी, घृणा, द्वेष करू नये. हळूहळू पण चिकाटीने हा प्रयत्न केला की यश आपलं आहे हे निश्चित. आपल्याला कल्पना आहे, विशेषतः शेतकरी शेतामध्ये मेहनत करतो, नांगरतो, पेरणी करतो, पाणी देतो, खते वापरतो, मळणी करतो, धान्य काढतो आणि शेवटी अतिरिक्त धान्य बाजारात विकतो. पण त्याची धारणा अशी असते की धान्य खूप आले तरी आनंद, कमी आले तरी आनंद, कारण फळाच्या अपेक्षेने तो काम करीत नाही. तसेच आपण सर्व कामे अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने, अविरत करावे व अनावश्यक अतिफळाची अपेक्षा बाळगू नये. यासाठीच सर्व कामे, कष्ट, फळ भगवान परमात्म्याला अर्पण करून टाकावी. तुझंच आहे, तुलाच द्यायचंय, माझा काय संबंध आहे, मी काही दिवसाचा पाहुणा आहे या जगामध्ये. आपण जीवनाचे विश्वस्त म्हणून जगावे, म्हणजे आपोआप सुख, शांती, समाधान लाभते. अलिप्ततेचे सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे चिखलातले कमळ. कमळाचे फूल अतिशय गढूळ पाण्यामध्ये येते, पण त्याच्या पानावर पाण्याचा एक थेंबही टिकत नाही, राहत नाही. कमळाच्या पाकळ्या अत्यंत नाजूक असतात, त्यांच्यावरही चिखलाचा व घाण पाण्याचा
अजिबात परिणाम होत नाही, किंचितही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या जीवनामध्ये कितीही चांगले प्रसंग आले तरी खूप हुरळून जाऊ नये आणि वाईट प्रसंग आले तर खूप दुःखी होऊ नये. अर्थात यासाठी सुद्धा उपासना व अधिष्ठानाची बैठक असावी लागते, हे मात्र निश्चित. सात्विक आहारच घ्यावा. आता हे वारंवार का सांगितलं जातं? कारण मनाची धारणा त्यामुळे निश्चित बदलते, म्हणून सांगावं लागतं हे सारखं सारखं. पुरेशी 6 ते 8 तासाची झोप घ्यावी. दररोज नियमितपणे 30 मिनिटं चालावं, 20 मिनिटं प्राणायाम करावा. सर्वात शेवटी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं एका ठिकाणी शांत बसून ध्यान करावं. आणि नियमित ध्यान केल्याने मनाची स्थिरता हळूहळू निश्चित प्राप्त होते व अत्यंत अलिप्ततेने संसारामध्ये सुखात राहता येते. मात्र यासाठी आपले डोळे, मन उघडे ठेवून वर्तमान काळातच जगण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. आणि नेहमी विचार करावा, आपल्याला जेव्हा दुःख होतं त्यावेळेस, की जगामध्ये आपल्यापेक्षा अनेक कुटुंब दुःखात आहेत हो. ही जाण ठेवून मला भगवंतांनी एवढं दिलंय त्याबद्दल भगवंताचे नेहमी आभार मानावे. आपल्यापेक्षा अनेक कुटुंब सुखात आहे, ते वाममार्गाने मोठे होतात असं कधी आपल्याला वाटलं तर त्याचा नीट अभ्यास करावा आणि मग आपल्या लक्षात येईल, की जवळ गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे वाम मार्गाने जातात, जे पाप मार्गाने जातात, त्यांचा जो अंत आहे तो कधीच चांगला होत नाही आणि असं धर्म सांगतो. म्हणून आपण प्रयत्नपूर्वक अजून सुखी होण्याचा प्रयत्न करावा, पण प्रामाणिकपणे करावा. पण कधीही उदास, दुःखी, नाराज राहू नये. नेहमी भगवंताच्याच अनुसंधानात राहावे. अंतःकरण निर्मळ व शुद्ध ठेवल्यास हे सहज शक्य आहे. सकाळी उठल्यानंतर हातपाय धुवून भगवंताच्या जवळ गप्पा माराव्या. देवा, मला किती दिलंस रे तू, माझ्याकडून काही चुकू देऊ नको बरं. माझी जे संकल्प आहेत तुझ्याबद्दलचे ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे. मी तुझा लेकरू आहे, तू माझी तेवढी विनंती मान्य कर बरं. असं देवाला जर म्हटलं तर हे निश्चित होतं. असे अनेक अनुभव आहेत. आता आपण पुढचा श्लोक बघणार आहोत. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. पुन्हा एकदा. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. अर्थात या नाशरहित, मोजता न येणाऱ्या नित्य जीवात्म्याचे जे शरीर आहे ते नाशवंत आहे असे म्हटले गेले. म्हणून भरतवंशामध्ये जन्मलेला हे अर्जुना, तू युद्ध कर. मुद्द्याचं बोलायला श्रीकृष्णाने सुरुवात केलेली आहे. या श्लोकामध्ये शरीर व आत्मा यांचे मूळ गुणधर्म सांगण्यात आलेले आहेत. एखादी गोष्ट, काम फक्त कुणीतरी सांगितली म्हणून करणे, पण आपण गीतेत सांगितलेल्या 4 मार्गाने करणे यात खूप फरक पडतो. आपल्याला हा गीतेचा गाभा नेहमी लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपलं वर्तन करण्यासाठी याचा वारंवार पुन्हा उल्लेख मी करत आहे. कोणतेही कर्म करताना अगोदर मनात संकल्प करतो आपण आणि त्यानंतर सांख्य, ज्ञान, कर्म, भक्ती मार्गाने ते केले की खूप सोपे होते. आपण यासाठी मागे दूध पिण्याच्या क्रियेबद्दलचा विचार सविस्तर केलेला आहे. आता आपण शरीर आणि आत्मा या 2 शब्दाचा ढोबळ मनाने अभ्यास करणार आहोत.
सांख्य योगाच्या दृष्टिकोनातून आता शरीराबद्दल आपण विचार करणार आहोत. सांख्य योगाच्या दृष्टिकोनातून शरीर यात अनेक प्रकार म्हणजे संख्या आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 तन्मात्रा आहे, मनबुद्धी, चित्त, अहंकार, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर इत्यादी शरीराचे काही भाग आपल्याला बाहेर दिसतात. तसेच जसे हात, पाय, डोके, कान इत्यादी शरीराचे काही भाग दिसतात. पण आपल्या ते साध्या चर्मचक्षुने जे दिसत नाहीत ते काय आहे? आपल्या डोळ्याला नाही दिसत, परंतु ते आहेत. काय आहेत? हृदय आहे, फुफ्फुस आहे, पोट आहे, किडनी आहे इत्यादी काही भाग प्रत्यक्षात दिसत नाही. अंतर शरीरात कोठे आहे याची फक्त आपण कल्पना करू शकतो. आता आत्मा, आत्म्याचं काय आहे? तर मन, बुद्धी, अहंकार, प्रेम, माया, आत्मा इत्यादी अनेक भावभावना ज्ञानयोगाने आपल्याला समजतात, अन्यथा नाही समजत, ते डोळ्याला दिसत नाही. श्वसन संस्था, पचन संस्था, अस्थि संस्था, रक्ताभिसरण संस्था इत्यादी अनेक संस्था असतात. पण शरीर जन्मते आणि नष्ट पावते त्यावेळेस ह्या संस्थाही नष्ट पावतात. मग आता कर्मयोगानं शरीर काय आहे? आपण सांख्य योगाने बघितलं, नावं मोजली. ज्ञानयोगाने बघितलं की अंतर इंद्रिय काय आहेत. आता कर्मयोगाने बघितलं तर कर्मयोगाने शरीर कसं मेंटेन करायचंय? तर आदर्श दैनंदिनी पाळणे, योग्य आहार विहार, उच्चार करणं, जन्माला आल्यापासून आपलं कर्तव्यात कसूर न करणं, वर्णाप्रमाणे, आश्रमाप्रमाणे, पुरुषार्थाप्रमाणे वागणं, धर्माप्रमाणे वागणं हे शरीराचं कर्म आहे. आणि भक्तियोगाने शरीर म्हणजे काय हो? म्हणजे प्रत्येक भावभावनांचा आपल्या मनावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो याची जाणीव ठेवणे. ते मोजता येतं का आपल्याला? नाही, त्याच्यासाठी फुटपट्टी नाही. परंतु आपल्या मनावर वाईट परिणाम, चांगला परिणाम निश्चित होतो हे मात्र खरं. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या फक्त भावनेवर अवलंबून आहेत? त्याच्यामध्ये प्रेम येतं, आदर येतो, निष्ठा येतं, ममता असते आणि याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर होतात याची आपण जाण ठेवली पाहिजे. यानंतर राग, निराशा, द्वेष, लोभ, अहंकार, कठोर बोलणे याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात याचीही जाण आपण ठेवली पाहिजे. अशा अनेक प्रकारे आपण शरीराचा अभ्यास निश्चित करू शकतो व तो नेहमीच एकांतात. आता हा का करायचा? तर एकदा माहीत झालं की मग दुःख होत नाही आपल्याला. जोपर्यंत अडचणी येतात, आता विशेषतः प्रसूती वेदना येतात, त्या प्रसूती वेदनेमध्ये त्रास होतो माऊलीला, परंतु तिला हे माहित असतं की मी एक सुंदर बाळ देणार आहे आणि मग त्यामुळे तिला त्याचं काही वाईट वाटत नाही. ती आनंदाने ते दुःख सहन करते, वेदना सहन करते. त्याचप्रमाणे आपण आपल्या शरीराचा अभ्यास चाणाक्षपणे करणं गरजेचं आहे. ते केव्हा करावा? तर तो नेहमी एकांतात करावा. पहाटे सूर्योदयापूर्वी आपण नेहमी म्हणतो की 1 ते 1.5 तास अगोदर केला की एका वेगळ्याच सर्वोच्च आनंदामध्ये आपण नेहमी राहू शकतो. सावधान. आता श्रीमद भगवद्गीतेच्या दृष्टिकोनातून आपण आत्म्याचा विचार करणार आहोत. आता पुढच्या बरेच श्लोकामध्ये आत्म्याबद्दल आपल्याला दिलेलं आहे, पण ही प्राथमिक माहिती आपण बघणार आहोत. एका सांख्य योगाने आत्मा म्हणजे काय? तो सर्वोत्तम आहे, तो जड व चेतनामध्ये व्याप्त आहे. परमात्म्याचा, ईश्वराचा तो सर्वोच्च शक्तीचा एक भाग आहे, अंश आहे. तो आहेच, त्यामुळे तो निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही. जगातील कोणत्याही महाशक्तीपेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याला कोणी जाळू शकत नाही, त्याचे तुकडे करू शकत नाही.
पाण्याने भिजू शकत नाही, वारा उडून लावू शकत नाही, ही शक्ती अमर आहे. ही झाली आत्म्याची व्याख्या. कोणत्या दृष्टिकोनातून? सांख्य योगाने. आता ज्ञान योगाने बघू. आत्मा म्हणजे अशी शक्ती की जी आपल्या शरीरात आहे, त्यामुळे आपण जिवंत आहोत, हे ज्ञान झालं. कार्यरत आहोत, भावना प्रधान आहोत. या सर्व भावना आल्या, यात सर्व भावना आल्या. आनंद, शांती, समाधान, तसेच राग, द्वेष इत्यादी सुद्धा ह्या आपल्याला आत्म्यामुळेच जाणवतात. आत्मा शरीरातून निघून गेला रे गेला की सर्व शरीर त्या अनुषंगाने येणाऱ्या भावना, कर्तव्य, उपभोग इत्यादी सर्व गोष्टी शून्यवत होतात. त्याचा काही उपयोग राहत नाही. आत्माच आपल्या जीवनामध्ये अनन्य, आत्म्याचं आपल्या जीवनामध्ये अनन्य असं महत्व आहे. उदाहरणार्थ 90 वर्षाचे आजोबा, अत्यंत कर्तृत्वान, मुलं बाळ, नातू पणतू, लेकी सुना यांनी समृद्ध, पैसा आहे, अडका आहे, जमीन जुमला भरपूर आहे, आरोग्यही चांगले आहेत, अनेक गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत, पण हे कोठवर? शरीरात प्राण असेपर्यंत. बरं. आणि एकदा का प्राण गेला, आत्मा निघून गेला की सगळंच शून्य. वस्तुस्थिती अशी आहे की तासभर सुद्धा स्वतःच्या बांधलेल्या घरामध्ये आप्तजनच, नातेवाईकच, इतकं काय तर पत्नी किंवा पती सुद्धा घरात ठेवून घेण्याची इच्छा करीत नाही. ती म्हणती केव्हा घेऊन जायचं. हे इतके आत्म्याचे महत्व योगाने, कर्मयोगाने आपल्याला समजलं पाहिजे. आता कर्मयोगाने आत्मा काय आहे हे आपण बघणार आहोत. तर आत्मा डोळ्यांना न दिसणारा, पण आपल्या अस्तित्वाने सगळं शरीर चालवणारा. जाणीवपूर्वक हे लक्षात ठेवायचे की आत्मा स्वतः काहीही करीत नाही, पण त्याच्या उपस्थितीत इतर सर्व अवयव, इंद्रिय, भाव, भावना काम करतात. इतका हा महत्वाचा आत्मा आहे. आता यासाठी लग्नाचं उदाहरण आम्ही नेहमी देतो की लग्नामध्ये आजोबा वय वर्ष 80, त्यांची क्षमता चालण्याची सुद्धा नसते. मग एका खुर्चीमध्ये बसवून त्यांना आणतात आणि ते लग्न मंडपामध्ये ठेवतात. लग्न मंडपामध्ये ठेवल्याबरोबर ज्या सुना असतात त्या लगेच आपला पदर सावरतात. अरे आजोबा आले, अरे आजोबा आले. मुलं, नातू वगैरे आजोबा आजोबा करतात आणि त्यांना एक विशिष्ट प्रकारचा मान त्या ठिकाणी असतो. त्यांच्या कर्तृत्वामुळे म्हणा की वयामुळे म्हणा, पण त्यांना मान असतो, हे निश्चित आहे. तशाच पद्धतीने हा आत्मा आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचा आहे, हे विसरता कामा नये. हे आपण का सांगितलं? आजोबांचं उदाहरण. आत्मा काहीही करत नाही, आजोबा काहीही करत नाही, पण लोक मात्र व्यवस्थित वागतात लग्नामध्ये. तसंच सनातन धर्मामध्ये हा आत्मा काहीही न करणारा असला तरी त्या आत्म्यासाठी त्याच्या नातेवाईकांना मात्र काही कर्म करावे लागतात. बरं का. आता आपण काय बघतोय? आत्मा आणि कर्म. आत्मा जरी काही करत नसला तरी आत्म्यासाठी त्याच्या नातेवाईकांना, ज्या कुलामध्ये जन्मले आहेत, त्यांना मात्र काही कर्म करावेच लागतात. आणि याचा उल्लेख कुठे आहे? तर 18 पुराणापैकी गरुड पुराणात मात्र आत्म्याच्या सद्गतीसाठी काही कर्मांचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे. विशेषतः मृत्यू झाल्यानंतर दहन करणे, आणि त्यावेळी या मडक्यातून पाण्यात, हे थोडं सूक्ष्म आहे, याला कोणी अंधश्रद्धा म्हणेल, परंतु अनुभवावरून हे सिद्ध झालेलं आहे आणि हे पुराणामध्ये जगन्मान्य आहे. म्हणून मी आपल्याला हे सांगतोय की ज्या मडक्यातून पाण्याच्या 3 फेऱ्या मारणे आणि तो माठ फोडताना जो वापरलेला दगड म्हणजे अश्मा, व त्यानंतर 10व्या दिवशी काकस्पर्शापूर्वी तो दगड आपण पाण्यामध्ये विसर्जन करतो. त्याचं कारण असं आहे
की तो जो आत्मा आहे तो त्या मृतदेहाच्या भोवती फिरतो, त्या घटामधून तो घटाच्या माध्यमातून त्या आश्म्याच्या वर येऊन तो बसतो आणि तो आश्मा 10 दिवस तो आत्मा तिथेच राहतो. म्हणून त्या आश्म्याला घरामध्ये उंबऱ्याच्या आत घेत नाही. आपली ही सनातन संस्कृती आहे. आणि नंतर मात्र तो जो आत्मा आहे त्याच्यावर 10व्याचे पूर्ण विधी झाल्यानंतर तिथे जे बोळकं किंवा पिंड ठेवला जातो, तर तो आत्मा त्या आश्म्याच्या 10व्या वेळी केलेच्या विधीनंतर भाताच्या पिंड्यावर जाऊन बसतो आणि मग तोच आत्मा पुढील योनीमध्ये जन्म घेण्यासाठी मोकळा होतो. आणि हा झाला कर्मयोगाने आत्मा समजून घेण्याचा मार्ग. आणि मग त्याला काकस्पर्श याच्यासाठी खूप मोठं विवेचन आहे, परंतु आपण इतक्या खोलात नको जायला. आपला मूळ मुद्दा असा आहे की आत्मा आणि कर्मयोगातून आत्मा, त्यासाठी आपण हा विषय घेतला. आता आत्मा भक्ती योगानुसार सांख्य ज्ञान कर्म मार्गाने आत्म्याची योग्य माहिती प्राप्त करून घेतल्यानंतर पूर्णपणे आत्मा ह्या संकल्पनेवर श्रद्धा व विश्वास ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. जगातील कोणत्याही ग्रंथसंपदेने मानवी जीवनाचा इतका सूक्ष्म व सखोलतेने अभ्यास केलेला दिसत नाही. म्हणूनच हजारो वर्षापासून अभिमानाने सांगायला हरकत नाही की आपली ही सनातन संस्कृती टिकलेली आहे आणि अजूनही टिकणार आहे निश्चितपणे. म्हणून भक्तिपूर्वक श्रद्धा ठेवून ज्ञान, यज्ञ, तप, कर्म, स्वाध्याय, ईश्वर सेवा करणारा, म्हणजे माणसाला खरं जीवनाचं जर मर्म बघायचं असेल तर ह्या गोष्टी क्रमप्राप्त आहे करणं. गाडी चालवायची म्हटल्यानंतर त्याच्यात पेट्रोल पाहिजे, हवा पाहिजे, पाणी पाहिजे, गिअर टाकला पाहिजे, लाईट पाहिजे. तशा पद्धतीने जीवनाची गाडी व्यवस्थित जर चालायची असेल तर ह्या गोष्टी आवश्यकच आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की त्या कोणत्या कोणत्या आहेत त्याचा फक्त आपण उल्लेख करणार आहोत इथे. आणि त्या उल्लेखाप्रमाणे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विचार करा आणि ह्या क्षणापासून करायचा. माझं वय 90 झालं, मग मी आता कशाला करून, माझं तर संपलं ते सगळं, असं अजिबात समजायचं कारण नाही. कारण आपल्याला पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी, सिलेबस तर बघितलं पाहिजे अध्यात्माचं. आणि म्हणून ते आपण हे सगळं ऐकून घेतोय, कानावर बघतो आहोत. मग त्यामध्ये यज्ञ, दान, तप मी अगदी थोडक्यात घेतो ते. याच्या एकेका विषयावर आपल्याला खूप काही बोलता येईल आणि गीतेमध्ये विशेष म्हणजे हे सगळं येणार आहे. तर यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय, ईश्वर परिधान, सत्य, अहिंसा, चोरी न करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अनुषंगिक आहेत, या कोड ऑफ कंडक्ट मध्ये दिलेल्या आहेत. ब्रह्मचर्य, अनावश्यक वस्तूचा संग्रह न करणं, सर्व सुखाचा अत्यंत योग्य प्रमाणामध्ये उपभोग घेणारा माणूस निश्चितपणे समाधानी राहतो, मोक्षाला जातो. पण 100 वर्ष निरोगी जगण्यासाठी आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा करणारा मनुष्य पुन्हा समाधानी आणि निश्चित यशस्वी होतो. भक्ती मार्गाने आत्म्याचा आवश्यक त्या 10व्याच्या क्रिया, कर्म, वार्षिक श्राद्ध, पक्ष, पंधरवाड्यात यथाशक्ती दान किंवा कमीत कमी पितरांची आठवण आपण अवश्य केली पाहिजे. नाही काही करता येत ना, विषय नाही, पण त्यांची आठवण करा की त्यांच्यामुळे मला हे सगळं, ही जी ब्रह्म आहे, हे जग आहे, हे त्यांना पाहायला मिळालं. जे त्या तिथीला गेले त्या तिथीला नुसती त्यांची आठवण करा. फोटो असला तर त्याला जमलं तर माळ घाला, नसेल तर नुसता नमस्कार केला तरी. कारण भगवंत आणि पितर हे फक्त श्रद्धेनीच तृप्त होतात. त्यांना बाकीच्या गोष्टी असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात, फक्त भावना मात्र पाहिजे. कारण त्यामुळे त्यांनी काय होतं, कारण त्यामुळे आपला वर्तमान काळ, आपल्या मुलाबाळांचा भविष्य काळ
निश्चित सुखाचा, आनंदाचा आणि अडचणी विरहित जातो. आम्ही काही काही फॅमिली अशा बघितल्या आहेत, तिथे आम्हाला कधी कधी बोलवतात आणि ते म्हणतात असंच होतंय तसंच होतंय, मग आता काय करू, सारखं हुरहुर वाटते. मग आमचा पहिला प्रश्न हाच असतो, का रे बाबा, तुम्ही ते तर्पण करता की नाही, कमीत कमी तिथीला तुमच्या आई वडिलांची आठवण करता की नाही. आणि मग ते नाही नाही नाही, त्याचं काय, ते त्याचा काय उपयोग असतो का, ते आता गेलेच निघून, त्याचं काय. तर याचा सूक्ष्म अभ्यास आपल्या सनातन धर्माने केलेला आहे. आणि त्यामुळे आपण फक्त आठवण तरी करू शकतो, नुसतं पाणी तर असं देऊ शकतो. ह्या गोष्टी करणं, आपला जन्म मनुष्य देहाचा झाला म्हणून करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि एकदा का कर्तव्य केलं की त्याचं फळ देण्याची जबाबदारी ही त्या पितरांची असते. ते पितर आशीर्वाद देतात. देवाचं आपण केल्यानंतर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची आपल्या क्षमतेनुसार भगवंत आपल्याला निश्चित फळ देतो, यात तिळमात्रही शंका नाही. असा आपण सगळेजण अनुभव घेऊ शकतो, फक्त आपल्याला तेवढी दृष्टी पाहिजे. आणि म्हणून अनेक कुटुंबांचा अभ्यास केल्यानंतर यथायोग्य, अर्थात आयुष्य, परिस्थिती, जबाबदारी आणि अडचणी या सगळ्या गोष्टीचा विचार करून जेव्हा सूक्ष्मतेने या गोष्टीचा अभ्यास केला जातो, त्यावेळेस एक वेगळी दृष्टी निर्माण होते. आणि मग त्या दृष्टीने असं लक्षात येतं की आचार भ्रष्टी तो सदा कष्टी. मग मला सुख मिळेल का, मला गाडीत मिळेल का, मला बंगल्यात मिळेल का, मला एवढे पैसे असल्यावर मिळेल का, त्याच्यात सुख मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे की व्यासांनी किती ग्रंथसंपदा लिहिली याचा जर आपण विचार केला, नुसता विचार केला तरी आपल्याला चक्कर यायला लागेल. 4 वेद, 18 पुराण, हे सगळं भागवत, हे सगळं त्यांनी लिहिलं. तरी सुद्धा भागवत लिहिण्याच्या आधी त्यांना समाधान वाटत नव्हतं. मग त्यांनी नारदांना विचारलं की नारदा, मी एवढा अभ्यास केला, एवढं कर्म केलं, एवढी धर्माची स्थापना केली आणि सगळं लिहून काढलं, सगळं नियमित केलं, तरी मला समाधान का नाही रे वाटत. त्यावेळेस नारद म्हणाले की बाबा रे, तू भगवान श्रीकृष्णाची भक्ती केली का, त्यांचं वर्णन केलं का, त्यांच्या लीलाचं वर्णन केलं का. ते म्हणे नाही. मग लिही म्हणे भागवत. आणि मग तेव्हा भागवताची निर्मिती झाली. आणि त्या भागवताच्या निर्मितीनंतर व्यासांना सुखशांती समाधान मिळालेलं आहे. त्यामुळे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ नारायण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांचं आपण मनन, चिंतन, पठण, जे आपल्याला नवविधा भक्ती माहिती आहेत, त्या ज्या आपल्याला आवडतात त्या पद्धतीने आपला संसार व्यवस्थित करूनच हे करणं आणि त्यांचं नामस्मरण करणं, अखंड अनुसंधानात राहणं, हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि मग त्यामुळे आपण नेहमी सुखी, समाधानी, आनंद होऊ, यात शंका ती कसली. अशा प्रकारे आपण गीतेच्याच माध्यमातून शरीर व आत्मा याचा अत्यल्प अभ्यास केलेला आहे. या अध्यायातील पुढील श्लोकातही असे विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त करून या ज्ञान भांडाराचं सुख आपण घेऊया. हरिओम तत्सत. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. यानंतर प्रार्थना घेणार आहोत आपण. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरि ओम. रामकृष्ण हरि.